अकोले तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू गुटखा विक्री बंद करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्यात पहिली बैठक घेतली। यामध्ये स्वतः आमदार यांनी ठोस भूमिका घेत कारवाई करा असं आवाहन करीत आक्रमक झाले होते। दरम्यान अकोले राजूर पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक अवैध दारू विक्रेत्यांवर यांच्यावर छापे टाकले व कारवाया केल्या। त्यानंतर पुन्हा दुसरी बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली। यामध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी अवैध दारू गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाया करा अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला। त्यानंतर आज अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्री करणारे यांनाच पोलीस ठाण्यात पाचारण केले आणि अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी त्यांना हेरंब कुलकर्णी यांच्या व राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अवैध दारू विक्री बंद करा अन्यथा आमच्या कारवाया चालूच राहणार असा निर्वाणीचा इशारा दिला। परंतु अवैध दारू विक्रेते यांनी चक्क इथे भाषणच करीत अजब मागणी केली। आमचं पुनर्वसन करा, आम्हाला व्यवसायाला कर्ज द्या, आम्हाला धंदे उघडून द्या, दारूचे परवाने द्या असं म्हणत आक्रमक झालेल्या एका दारू विक्रेत्याने आम्ही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू असे अकलेचे तारेच तोडले। आज दिनांक न्यूज मराठीसाठी श्रीनिवास रेणुकादास। अकोले तालुक्यातील घटना आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या आज दिनांक न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। म्हणून पीआय साहेबांनी जी एक भूमिका घेतलेली आहे की तुम्हा सगळ्यांना एकत्र केलेलं आहे, तर पोलीस विभागाविषयी आमच्या तक्रारी आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे व्यक्त करू, एक्साईजकडे ज्या तक्रारी त्या तक्रारी आम्ही त्यांच्याकडे व्यक्त करू। पण आजची जी त्यांची भूमिका आहे तुमचं प्रबोधन करण्याची आणि तुम्हाला एक शेवटचं आव्हान आहे, हे शेवटचं आव्हान आहे लक्षात ठेवा। कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात। सरांनी आता जे सांगितलं की गावोगावचे जे सरपंच आहेत, गावकरी अत्यंत संतप्त आहेत। आता देवठाणचे गावकरी या ठिकाणी आले होते, त्यांच्या भावना त्यांनी तर अशा शब्दात सांगितलं आम्ही 3 दिवस वाट पाहू, त्यानंतर आम्ही कायद्याचं ऐकणार नाही। मला सांगा ती भूमिका त्यांची चुकीची असेल, पण लोक इतक्या टोकाला जायची आज मनस्थितीमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपला तालुका एक व्यसनमुक्त करण्यासाठी पोलीस, एक्साईज, सामाजिक कार्यकर्ते आणि आपले आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी जो पुढाकार घेतलाय, याला तुम्ही जर सगळ्यांनी साथ दिली म्हणजे तुम्ही काय उपकार करत नाही, साथ दिली म्हणजे ते उद्या तुम्ही जर साथ दिली नाही तर ते बंद होणारच उद्या। पण ज्याला सन्मान्य शेवटचं म्हणतो, ज्याला अंगत शिष्टाई म्हणतात, किंवा एकदा शेवटचं समजावून सांगायचं आणि आता जर तुम्ही ऐकलं नाही तर मग मात्र या तालुक्यात एक मोठं आंदोलन होईल। पीआय, एक्साईज हे दोघं मिळून कडक भूमिका घेतील आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये ज्या काही कारवाई चालू राहतील। पण तुमचा भाऊ बनून मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही या। तुम्हाला काही व्यवसाय सुरू करायचे असतील तर त्या व्यवसायासाठी आमची मदत लागली तर तुमच्याकडे कुठे शब्द टाकणं, वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मदती मिळवून देणं, व्यवसायासाठी एखादं प्रशिक्षण करणं, यासाठी आपण तुम्हाला नक्कीच मदत करू, तुम्हाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करू। हा एक अकोला पॅटर्न चांगल्या अर्थाने होऊ शकेल। एक 50 गावांमध्ये दारू आहे फक्त 191 गावांपैकी, त्या 50 गावांमध्ये दारू जर उखडली गेली शेवटी तुमची मुलं बाळ आहेत ना। मला असं एक उदाहरण द्यावं की दारू आला आहे त्याचं पोरगं चांगलं निघालं, असे उदाहरणच नाही ना, उदाहरण नाही ना। जे दारूवाले आहेत, आमच्याकडे एक उदाहरण सांगतो, आमच्याकडे एक गुजर नावाचं कुटुंब आहे, त्या गुजर कुटुंबाचं दारूचं लायसन होतं आणि त्यांच्या कुटुंबात काही दुर्घटना घडल्यानंतर त्या कुटुंबातल्या लोकांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की एक्साईजला लायसन त्यांनी परत दिलं की ते एक्साईजचे अधिकारी, असं महाराष्ट्रात एकही उदाहरण नसतं की अधिकारी त्यांच्या मागे लागले होते की आम्ही तुम्हाला दुसरे माणसं आणून देतो, गिराईक मिळवून देतो। ते म्हणाले नाही, आमच्या घरामध्ये तळतळाने आमच्या घरामध्ये असं घडलं, कुणाच्याच घरामध्ये मृत्यू झाला नाही, असं झालं नाही पाहिजे आणि त्यांनी ते लायसन परत करून टाकलं। मला सांगा, लाखोची प्रॉपर्टी ज्या लायसनमध्ये मिळते ते लायसन जर आमच्या गुजर कुटुंबात, तर तुम्हाला काय मिळतंय मला सांगा? बदनामी तर मिळते, जे पैसे फारतायचे मिळत नाही त्याच्यातून बाहेर या आणि गाव तुमचं स्वागत करेल। आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी पुढे येऊन अगदी मोकळेपणाने सांगावं की आजपासून मी दारू विकणार नाही आणि जे सांगाल त्याच्याबाबत मात्र शब्द तुम्ही पाळावे। आता निर्णय घ्या, नंतर निर्णय घ्या, पण पीआय साहेबांना, एक्साईज साहेबांना आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही सांगा तुमचा व्यवसाय बंद करा। तुमच्या आम्ही नक्की सगळेजण कौतुक करू आणि एक नवी सुरुवात करू। आजच्या याला काही जण भाबडेपणा म्हणतील, काही जण म्हणतील हे लोक कुठे सुधरत असतात का, पण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक चांगला माणूस असतो। त्या चांगल्या माणसाला आज पोलीस विभाग जे आवाहन करतोय त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे आणि उद्यापासून या तालुक्यामध्ये सगळी अवैध दारू बंद झाली पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। कोणी माणूस खरोखर वाईट नसतो किंवा चांगला नसतो काय, तर आमच्यापैकी 90% वेल एज्युकेटेड आहे, डबल ग्रॅज्युएशन माझे स्वतःच आहे काय। आता जसं तुम्ही उदाहरण दिलं तसं आम्ही सांगतो की आम्हाला इच्छा नाही 2 नंबर करायची कोणालाही काय,
पण नाईलाज असतो काहींच्या. आता जसं माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो, आपण सफरचंदाची दुकान टाकायला तयार आहे, पण सफरचंद घ्यायला लोक यायला तयार नाही. आज लोक दारूच मागतायत. म्हणजे माझ्याकडे बोलण्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. नंतर मी दारूवाला हे नंतर तुम्ही त्याविषयी तो विचार करा, त्या दृष्टीने बघा. आज खेड्यापाड्यात गेले की शेतीला काम करायला जर माणूस पाहिजे असेल तर पहिला दारूची सोय केल्याशिवाय कामालाच येत नाही. काही लोक असे आहेत, आम्ही म्हणजे स्वतः आम्ही तर बंद करणार आहे 100%, पण काही लोक सकाळी उभे राहतात, त्यांचा थरकाप होतो, त्यांना त्रास होतो, त्याही गोष्टी बाजूला ठेवल्या. तुम्ही म्हणाल तसं आम्ही सगळे व्यवसाय बदलायला तयार आहे. आम्हाला व्यवसाय टाकण्यासाठी तुम्ही काही कर्जासाठी याच्यात अशी आमची काही शिफारस आमदारांतर्फे आम्हाला करा, आम्ही करतो. आणि भविष्यात दारूच म्हणजे नाही का, तुम्ही आता मध्ये पंचायत समितीमध्ये आपलं झालं बोलणं, मला वाटतं गर्दनीचे काहीतरी सरपंच बोलले की गोव्याला एखादं जाऊन दारू पित असेल तर त्याला काय नाही. तर मी तर म्हणतो जर होत असेल तर चांगली गोष्ट आहे. आम्ही सगळं आम्ही मी आमचं नेतृत्व करतो आणि पुढे येतो. आम्ही तालुक्यातच दारी बंदी करतो सुरुवातीपासून. आम्हाला नुसतं दारूच बंदी नाही, तालुक्यात गुटखा आहे, दारू आहे, सगळ्या गोष्टी आहेत नावं न घेण्यासारख्या. आणि त्याला कुणाकुणाचं पाठबळ असतं कसं सगळं माहिती आहे. तुम्ही आज पुढे आले चांगले, तुमच्या बरोबर कोण आहेत, ते काय करतात, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात फक्त कुणी बोलत नाहीये. मी बोलतोय आज, ठीक आहे, मी हरकत नाही, मी माझा स्वतःचा व्यवसाय बंद करायला तयार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रोत्साहन देणार आहे? आम्ही विचार करू या गोष्टीवर. आम्ही सर्वांची मिटिंग घेऊ, या गोष्टीवर विचार करू. लायसनची दुकानं कशी बंद होणार आहेत, त्यांचा टायमिंग तुमचा बंद होत नाही का? तुम्ही जिल्ह्यात दारूबंदी का करू शकत नाही? आता खरं बोलायला गेलं तर गुटखा, दारू, जुगार ह्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला. म्हणजे मी व्यवसाय 2 नंबर करत असलो तरी तुम्हाला बोलतोय, नाही लाज आहे. आज राजस्थान, गुजरात तुम्ही गेले तर गुजरातमध्ये पूर्ण दारूबंदी, पण कुठे मिळते तालुक्यापुरता 100% हो, तुमच्या पुरता तेवढाच विषय आहे, आमच्या पुरताच आहे. ठीक आहे, बंद करणार. माझ्या गावामध्ये आज विषय घेतला तर माझ्या गावाच्या 1 किलोमीटर पाठीमागे जर गेला तर दारू विक्रीला लायसन आहे. गावाच्या 1 किलोमीटर दारू विक्रीला गेले तर परत दारू विक्रीला लायसन आहे. माझ्याच गावात जायचं दारू विक्रीला लायसन नाही का? मी गावात त्या आज आपण बघा, आजची एक बातमी याची न्यूजला की गव्हर्नमेंटने कोणती ब्रिटिशच्या कोणत्या याच्यामध्ये हे केलंय. आणि हा आता माझ्याकडे न्यूज आहे, मी तुम्हाला ती दाखवतो की भारतानं आपला करार केलाय त्यांच्याकडे की बाहेरच्या ज्या स्कॉच वगैरे आपल्या भारतात फ्री करण्यासाठी आणि स्वस्त करणे. मला बोलू द्या सर, म्हणजे 2 मिनिटं. आम्हाला पहिली गोष्ट आहे की तुम्ही आजपर्यंत जेवढ्या मिटिंग घेतल्या किंवा कुठे प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा टीव्हीवरती न्यूज असेल की 2 नंबरवाल्याचा कुठे विचारच केला जात नाही. त्याला बोलवा ना. त्याचं तुम्ही आज बोलले का नाही का तुम्ही सुधारायला स्वतःहून किती जण तयार आहे? तुम्ही सुधारायला जसे तयार व्हायला आम्ही आहे तयार, सुधारायला तयार आहे. पण तुम्ही आमचे म्हणणे ऐकून घ्या, आम्हाला पुढे या. तुम्ही आम्हाला मुख्य प्रवाहात बोलवताय ना, आमचे म्हणणे मांडून घ्या. आज जो अकोल्यात जर दारू मिळते आणि गर्दनीत दारू मिळत नाही, ठीक आहे, गर्दनीतला माणूस अकोल्यात येऊन दारू पितो ना, हरकत नाही. पण तो येता जाताना जो माणूस 50 रुपयात गावात अर्धी पितो, तो येता जाता त्याचा ऍक्सिडेंट होतो, आम्हाला माहिती. आज पाहिजे त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आज सगळ्या तालुक्यांमधले दारुडी आहेत ते कुठे येणार आहेत? अकोल्यात पिण्यासाठी येणार आहेत. दारू विक्रीला परवानगी कोण देतोय? गव्हर्नमेंट देते. दारू निर्मितीला परवानगी कोण देतोय? गव्हर्नमेंटच देते. दारू पिण्यासाठी लायसन पण गव्हर्नमेंटच देते. मग मी म्हणतो दारू बंदीच करायची तर लायसनला कोणी हे दिले? दारूची निर्मितीच बंद करा ना. तुमच्यासारखे मोठे माणसं आहेत, आमच्यासारखे तळागाळातले बी तुमच्या मागे हात जोडून उभे राहतील. आमदार साहेबांसारखे मोठे व्यक्ती आहेत आपल्याकडे, सत्तेत आहेत ते. आपण तालुक्यातलीच नाही, जिल्ह्यातलीच दारूबंदी करू. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हा जो विषय आहे हा अवैध दारू पुरता आहे, पूर्ण आहे का? आता शासनाने दारूचे लायसन देणं हे शासनाचं धोरण आहे, बरोबर आहे की? त्याच्याबद्दलची लढाई वेगळी आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्याबद्दल 50% महिलांना एकत्र करून ते दारू बंद करण्याचा कोथरूडमध्ये प्रयत्न चालू आहे, राजूरमध्ये झाला किंवा इतर गावांमध्ये प्रयत्न करू, तो मुद्दा बरोबर आहे. पण आता सध्या जो आपला मुद्दा आहे तो अवैध दारूबद्दलचा आहे की तुम्हाला कायद्याने परवानगीच नाहीये, त्यांना कायद्याने परवानगी. तर म्हणजे ज्या गोष्टीला कायद्याने परवानगीच नाही त्या गावांमध्ये दारू जरी बंद झाली. आता साधं उदाहरण देतो की अकोले तालुक्यामध्ये देशी दारूची किती लायसन आहे? 3 गावांमध्ये फक्त आहे, शेंडी, कोतवाल आणि अकोले. आज 60 गावांमध्ये तरुण देशी दारूची बळी ठरतायत. आज जर फक्त लायसनच्या दुकानातली दारू जर अकोले तालुक्यात मिळाली तर 3च गावांपुरतं राहील. तुम्ही जे म्हणताय की लांबून लोक येतील त्याला ऐका ना, सहज दारू उपलब्ध असणं आणि तेवढ्यासाठी प्रवास करून याच्यामध्ये फरक पडतो. दारूच्या बद्दल चंद्रपूरमध्ये जाऊन मी अभ्यास केलाय, सातारा जिल्ह्यात अभ्यास केलाय. तर मला असं वाटतं की आजचा जो विषय हा विषय तुमच्या पुरता आहे, तर तेवढंच आपण आजच्या की तुम्ही त्याच्यातून बाहेर पडायला तयार आहात का? आणि त्याच्यासाठी तुमच्या पुनर्वसनासाठी प्रशासन तुम्हाला मदत करेल, इतकाच विषय आहे. बाकी तुम्ही जे म्हणता त्या सगळ्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. आम्ही चांगले व्यवसाय करायला तयार आहे, पण चांगले व्यवसाय आज मार्केटमध्ये किती केळीची दुकानं, मोबाईलची दुकानं आहेत, त्यांच्याकडे बोनी होत नाही, संध्याकाळी 50 रुपयाची पावती कलेक्शन वाल्याची होत नाही. म्हणून हा मार्ग नाही. मार्ग हा 100% आम्हाला मान्य आहे. मार्ग 100% आम्हाला मान्य आहे. आज मी विधवा महिलांबद्दल काम करतो. आपल्या जिल्ह्यात 1 लाख विधवा महिला आहेत, त्यांच्या हालत त्यांनी काय दारू विकायला सुरुवात करायची का? त्या बिचारे काहीतरी करतात, ते मजुरीला जातात, हे करतात. उद्या वेगळं काहीतरी करा ना तुम्ही. माझा मला आणखी कोणाला बोलायचं? आणखी तुमची भावना समजली. आणखी कोणाला
बंद करायची भूमिका व्यक्त माझं असं करायची. म्हणणं आहे की जसं तुम्ही म्हणता की आम्ही इलिगल म्हणजे किंवा अवैध धंदा म्हणजे एक्झॅक्ट त्याचं मला सर्वांसमोर एक हे मांडायचंय. अवैध दारू विक्री म्हणजे याचा सगळा सरासरी सरळ अर्थ काय होतो की टॅक्स चुकून दारू विक्री. दारू निर्मितीला गव्हर्नमेंटचं परमिशन आहे, दारू विक्रीला गव्हर्नमेंटचं परमिशन आहे आणि दारू पिणाऱ्याला सुद्धा लायसन मिळतात, ते पण अनलिमिटेड लाईफ टाईम सुद्धा, आणि ते ऑनलाईन सुद्धा इतके सहजासहजी उपलब्ध होत तुमचं आहेत. बेकायदेशीर ऐका ना आहे सर, की मला बोल दे 2 मिनिटं. ऐका, आमचं बेकायदेशीर आहे. आमचं बेकायदेशीर म्हणजे आमची चुकी इतकीच आहे की आम्ही टॅक्स न भरता दारू विक्री करतो, इतकंच. आणलेली दारू आमची ओरिजिनल आहे, विक्री करतो ती ओरिजिनल आहे. आम्ही काय घरी चोरीची डुप्लिकेट करत नाही. तशी केली तर कुणावरही फाशीची शिक्षा सुनावली तरी चालेल. तर माझं असं म्हणणं आहे की समजा आपण एमएससीबीची लाईट चोरून वापरतो, एमएससीबीची प्रोसिजर एक उदाहरण म्हणून देतो, जसं तुम्ही उदाहरण देता तसं आमचं एक उदाहरण आहे. एमएससीबीच्या लाईटवरती आपण ऍप्लिकेशन लगेच आपल्याला लाईट मिळत नाही, मीटर मिळत नाही, आपण आकडा टाकतो. मग आकडा टाकण्यापेक्षा आपण जर लायसनची मागणी केली, आम्हाला मीटर पाहिजे, आम्हाला मीटर जर दिलं तर आम्ही चोरून लाईट वापरणार आहे का? नाही वापरणार आहे. तसं आम्हाला जर तुम्ही जेवढ्या शक्य आहे त्यांना जर लायसन दिले, हरकत नाही, मी चुकीचं बोलत असेल दारुड्या म्हणून किंवा दारू विकत 100%. मग आम्हाला जर लायसन दिले तर आम्ही कशाला अवैध विकू? तालुक्यात आम्हाला लायसन वाढवायचेच नाहीत ना, त्याला आम्ही विरोध ठीक आहे, पण हा मग मी तर म्हणतो की तालुक्यात नाही, जिल्ह्यातच आणि तालुक्यात दारूबंदीच करा. आम्ही सर्व पुढाकार घेतो. विषयांतर करता या नाही, विषयांतर मी करतच या नाही. मीटिंगचा आम्ही असं बघितलं की काही ठिकाणी जिथे जिथे तुम्ही बोलताय की महत्वाचे मुद्दे तुम्ही काय करता, त्या माणसावरती दडपण आणून त्यांना दाबले जात आहेत. आज गर्दनीच्या सरपंच मागच्या वेळेस बोलत होत्या की तालुक्यातली जागा दारूबंदी का करत नाही, की गर्दनीपासून अकोले जर 2 किलोमीटर आहे तर तिथली दारू का बंद होऊ शकत नाही. तुम्ही म्हणता की आपलं अंगण आपण स्वच्छ करायचं, शेजारच्याचं बघायचं नाही. आपण आपल्या शेजारच्याचा कचरा उडून आपल्या अंगणातच येणार आहे. पहिलं बेकायदेशीर बंद करावं लागेल. बेकायदेशीर आम्ही सुरुवात आहे ना, आम्ही सर्वजण इच्छुक आणि सर्वांच्या वतीने मी शब्द देतो, आम्ही बंद करतो. कायदेशीरचा रस्ता वेगळा आहे ना, तो काही पोलीस स्टेशनच्या मीटिंगचा विषय नाही, 50% मतदानाने बंद करण्याचा विषय आहे. हो. त्यासाठी कोथरूडमध्ये प्रक्रिया चालू आहे. ते छोट्या गावांना झाले परत आज शिंदीत चालू झाले, उद्या कोथरूडमध्ये चालूच होणार आहे. एक्साईज वरती डिपार्टमेंट वरती आज आहे बघा, एक्साईज वरती सुद्धा ध्यानात यायला पाहिजे. आता जसं नवले म्हटले तसे का बा दारू ही शरीराला हानिकारक आहे, दारूमुळे माणसं मारतात, तर ही दारूच बंद केली पाहिजे मुळात. परमिशन बंद केलं पाहिजे. मग कुठून हे पण विकणार आहेत. आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हा आपल्या तालुक्यापुरता प्रश्न लिमिटेड आहे. विषय आहे. बरोबर, तुमचं ते बरोबर आहे. विचार का करायचा सर? तुम्ही इतके थोर आहेत, ऐका, तुम्ही इतके थोर आहेत, दुसरी जिल्ह्यात गोष्ट, महाराष्ट्रात नाही, देशात सर, तुमचं नाव आहे. जसं- तुम्ही संकुचित विचार का करता? मी नवले दारू साहेब. निर्मितीचे कारखानेच महाराष्ट्रात नवले बाहेर साहेब. काढा. महाराष्ट्रातच दारूबंदी करा. नवले साहेब, जसं लहान मुलं असतं आणि आपण त्याला म्हणतोय तिकडे जाऊ नको रे ते बोकाडी, ते मुलगा परत तिकडे जातं. ही मानसिकता त्याची होऊन गेलेली राहते. तुम्ही जेवढी दारूबंदी करशाल तेवढी दारू जास्त फ्लोनी चालते. ही तर दारू मिळत नाही ना, ही वस्तुस्थिती आहे की नाही, सर्वांनी फ्रायडेच्या सांगितली. दिवशी सर्व हॉटेल हा सर्व आणि सर जनरल प्रवचन करण्यात जागृत झाल्या तर त्याचा 100% पूर्ण समाजाला फायदा होणार आहे. म्हणून आम्ही जे आवाहन करतोय, सरांनी जे सांगितलं ना की हा एक बरेच लोकांमध्ये हा एक वेळेपणा आहे ना, काही सुद्धा लक्षात घ्या. निसर्ग नियमानुसार कुठलाच माणूस 100% चांगला नसतो, कुठलाच माणूस 100% वाईट नसतो. तुम्ही बी 100% वाईट नाही आहात, तुमच्यामध्ये बी चांगले गुण आहेत. तर त्या आम्ही चांगल्या गुणांना म्हणजे ते पारखून तुम्हाला हे आवाहन करत आहोत आणि आमच्या आवाहनात प्रसाद द्यावा अशी आमची फक्त अपेक्षा आहे. नाही दिला तर आमच्या करा 100% चालू राहणार आहे आणि भविष्यात जो उद्रेक होईल त्याला तुम्ही सुद्धा जबाबदार राहाल, एवढं मत तुम्हाला सांगतो. आणि तुमच्या वेळी कोणी बोलणार आहे का? बंद स्वतःहून बंद ठेवा, जेणेकरून आम्हाला कारवाई करायला भाग पाडू नये, असं बोलून माझी शब्द थांबवतो. म्हणून